प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि दर्जेदार अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतील असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल एक्सिलन्सच्या उद्घाटनावेळी केले. बदलत्या आधुनिक अर्थव्यवस्थेची गरज ओळखून आणि उद्योगाभिमुख व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल एक्सिलन्सने आपल्या विशेष कौशल्य विकास कार्यक्रमांची घोषणा केली आहे. येत्या ऑगस्ट 2026 पासून या अभ्यासक्रमांना सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना जागतिक नोकरीच्या बाजारपेठेत सक्षम बनवणे हा यामागील मुख्य हेतू आहे. या नवीन उपक्रमांतर्गत लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स, परदेशी भाषा आणि रिटेल मॅनेजमेंट अशा उच्च रोजगार क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन माननीय चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास आला असून कामोठे येथील या संस्थेमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. याचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर शुभदा नायक यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि संस्थेच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगत संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. या सोहळ्याला USDC टेक्नॉलॉजीचे संचालक हुसेन हाजिते, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, रायगड विभागाचे विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कामोठेच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.